ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. आणि आजच्या भागामध्ये प्रियाला भासभार बारी बारी होतात बरं का. मला ना तो सीन आजचा फार आवडला. प्रियाला भास व्हायला लागलेत की आता ती टेलरिंग बाई तिला शोधत शोधत आली सुभेदारांच्या घरी. आता काय काय झालं ते बघा. सुरुवातीला कल्पनाताई म्हणतात, चला दिवाळीची साफसफाईला सुरुवात करूया. सायली तुझ्या खोलीपासून सुरुवात करूया का? आता अस्मिताला काही म्हणजे करायची नसते साफसफाई. ती म्हणते, मम्मा माझी ना औषध घ्यायची वेळ झाली आहे, मी जाते. मग लगेच कल्पनाताई म्हणतात, अस्मिता तुझी सगळी औषधं झाली आहेत बरं का घेऊन, उगाच पळ काढू नकोस साफसफाईच्या नावाने. मग सायली म्हणते, अहो अस्मिता ताई आम्ही तुम्हाला अंग मेहनतीची कामं देणार नाही आहोत. ताई तुम्ही असं करता का? तुम्ही यांच्या पुस्तकांचा शेल्फ घ्या आवरायला, आम्ही तोवर कपाट पुसून स्वच्छ करते. आता अस्मिता बिचारी नाही नाही म्हणता म्हणता लागली आवरायला. आता काय होतं की सायलीने काढले ते दोन्ही गठुडे, तिचं सुद्धा आणि प्रियाचं सुद्धा. आता ते गठुडे काढताना तिला सहज असं वाटतं की ते गठुडे बघावेत. म्हणजे असंच बघते ती. आपणही आता बघतोच ना बाई याच्यात काय आहे काय नाही. आधी तर तिने सगळा कपड्यांचा पसारा केलाय तिथे. मग ते गठुडे बघितल्यावरती तिला तिच्या लहानपणीचा भूतकाळ आठवायला लागतो. त्यातली सगळी खेळणी, फोटो, लाल रंगाचा ड्रेस, बरंच काय काय सामान आहे त्यामध्ये. आणि विशेषतः तिला ती खेळणी बघून ते सगळं हळूहळू आठवतंय. खरं तर सायलीने यावेळेलाही काही सांगितलेलं नाहीये. तिने सांगायला हवं होतं, या वस्तूंचा वावर माझ्यासोबत होता, असे भास मला होतात, असं सायलीने सांगायला हवं ना प्रेक्षकांनो. पण ती या क्षणी पण काहीच बोललेली नाहीये. फक्त त्या वस्तू बघून तिला आता भोळ आल्यासारखं झालंय आणि तो भूतकाळ तिला नेहमीप्रमाणे आठवायला लागतो. भूतकाळ आठवतो आठवतो आणि मग ऍक्सिडेंटवर येऊन थांबतं सगळं आणि मोठ्याने ओरडते ती आई करून आणि ती बेशुद्ध पडली. आता लगेच या कल्पनाताई, अस्मिता सगळेजण धावतात, म्हणजे जवळच येत ते. बाई सायली काय झालं तुला, काय झालं? चक्कर आली वाटतं सायलीला. सायली आता बेशुद्ध पडली आहे. कल्पनाताई तिला उठवायचा प्रयत्न करत असतात. अगं सायली उठणं. आता कल्पनाताई म्हणतात, अहो इकडे येता का? अहो सायलीला चक्कर आली बघा. प्रतापराव येतात खालून धावत धावत. काय गं काय झालं कल्पना? कल्पनाताई म्हणतात, अहो बघा ना अचानक चक्कर आली हिला, कपाट लावत होती आणि चक्कर येऊन पडली हो. आता अस्मिता पण घाबरते. अस्मिता म्हणते, मम्मा मी पाणी आणू का सायलीला? आता या दोघी मिळून तिचे हात चोळतायत. आणि मग प्रतापराव म्हणतात, अगं हे काय आहे? अगं हे खेळणं कुठून आलं हिच्या हातामध्ये? आता ते लहानपणीच्या तन्वीचे खेळणे यांना आठवतात, साहजिक आहे आठवणारच. कल्पनाताई म्हणतात, विमल तू जा बर बाई, साखर पाणी घेऊन ये. आता विमल लगबगीने हो हो म्हणून निघाली आहे बरं का साखर पाणी घ्यायला. आणि खाली जाता क्षणीच अर्जुन आलाय बाहेरून आत. आणि अर्जुन विचारतो, काय ग विमल अगं कुठे पळतेस? विमल म्हणते, अहो अर्जुन दादा सायली ताईंना चक्कर आली हो, त्यांना साखर पाणी करते, तुम्ही जा वर मी आलेच. आणि मग अर्जुन लगबगीने वर येतो बेडरूम मध्ये आणि विचारतो, काय काय झालं सायलीला, काय झालं मम्मा? आणि बाजूला त्याला ते गाठुडे दिसतात. आता दोन्ही गाठुडे बाजूला येतात प्रेक्षकांनो. तिथे बराच पसारा असल्यामुळे विशेष असं दिसलं नाही मला, पण मे बी दोन्ही गाठुडे, कारण अर्जुन काय म्हणतो ते बघा. आता हे प्रतापराव म्हणतात, अरे देवा सायलीला काही जाग येत नाहीये, मी डॉक्टर देशपांडेंना फोन करतो रे अर्जुन. अर्जुन म्हणतो, थांबा डॅड, तिला थोड्या वेळाने वाटेल बरं. मग आता कल्पनाताई म्हणतात, अरे पण आता अर्जुन म्हणतो, तिने गाठोडं उघडलं ना हे, तिला स्वतःच्या जुन्या वस्तू पाहिल्या की येते अशी चक्कर. आता हे ट्रॉमा या सुभेदार फॅमिलीला माहिती नाहीये प्रेक्षकांनो. आता काय झालंय की अर्जुनने सगळं काही आज सांगितलंय सुभेदार फॅमिलीला, म्हणजे कल्पनाताई, अस्मिता, प्रतापरावांना, की हे सगळे शोधाशोध घेत आहेत ते सायलीच्या आई वडिलांचा वगैरे वगैरे. सायलीला आता हळूहळू शुद्ध येत असते तेव्हा अस्मिता म्हणते, अरे बघ सायली येतेय शुद्धीवर. सायली आता हळूच डोळे उघडते बरं का. कल्पनाताई म्हणतात, सावकाश बेटा सावकाश. बरं प्रेक्षकांनो, आता ती सगळी अख्खीच्या अख्खी आडवी झाली होती सगळ्यांसमोर. आता त्या अस्मिता समोर तिचा तळपाय होता. यांना तुळशीपत्र अजूनही दिसेना बाबा. तुळशीपत्राचा तर सगळा भूतकाळ मागेच राहिलाय. असो, आता विमल म्हणते, वहिनी साखर पाणी द्या ना सायली ताईंना. मग कल्पनाताई म्हणतात, हे घे बाई सायली साखर पाणी घे. सायली मग साखर पाणी पिते, थोडं बरं वाटतं तिला. अर्जुन तिच्या जवळ बसतो आणि म्हणतो, तू तुझं गाठोडं उघडलंस ना बायको, त्यातल्या वस्तू बघितल्या वाटतं, म्हणून चक्कर आली ना तुला? अगं कशाला केलंस असं सायली, तुला त्रास होतो तुला माहितीये ना. सायली आता काहीच बोलत नाही. मग प्रतापराव म्हणतात, सायलीचं गाठोडं काय रे? मग प्रतापरावांनी असं विचारल्यानंतर अर्जुन म्हणतो, हो डॅड, मधुभाऊनीनं सायलीच्या सगळ्या वस्तू एका जुन्या गाठोड्यामध्ये ठेवल्यात, ज्यात आमच्याकडे आहेत आता सगळ्या. पण समोर ज्या वस्तू दिसतायत त्या तर सगळ्या तन्वीच्या आहेत, हे कल्पनाताईंना लक्षात येतं.
कल्पना ते म्हणतात, "अरे अर्जुन, पण हे खेळणं तर आपल्या तन्वीचं आहे रे." आता ते फोटो घेतात त्या कल्पनाताई तन्वीचा आणि म्हणतात, "आपली तन्वी लहानपणी खरंच खूपच गोड होती नाही? आणि आपली तन्वी अशी मोठी झाल्यावर वागेल असं कधी वाटलंही नव्हतं रे." त्यांना फार असं कसं तरी होतं, बाई कशी होती आपली पोरगी लहानपणी आणि आता कशी झाली. पण आता बघा हं, सायलीला मात्र त्या खेळण्या आणि त्या वस्तू तिच्या वाटतात. आता पुन्हा ती त्या वस्तू बघते कल्पनाताईंच्या हातातल्या. कल्पनाताई म्हणतात, "अरे हे खेळणं तर अर्जुन तू दिलं होतंस ना रे तन्वीला?" हां, तन्वीला आपल्याकडे राहायचं होतं म्हणून ती रडत होती ना. पण अर्जुनने जेव्हा तिला हे खेळणं दिलं तेव्हा ही रडायची थांबली होती. आता अर्जुन ते सगळं घेऊन टाकतो कल्पना त्यांच्या हातातनं, कारण या सायलीला ते बघून बघून चक्कर येत असते. आता प्रेक्षकांनो, हा मगाशी म्हटला थोडी गडबड झाली हां इथे. म्हणजे अर्जुन म्हणतोय की मम्मा सायलीला तिच्या लहानपणीच्या वस्तू बघून कसं तरी होतं, त्रास होतो. आता ती सगळ्या वस्तू तर तन्वीच्या बघते ना. हे यांच्या लक्षात का आलं नाही ते कळलंच नाही बाबा मला. का माझ्या बघण्यात काही चूक झालीये? तुम्ही एपिसोड पाहिल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे अर्जुनने आता ते सगळे गाठोड्यामध्ये ठेवून दिलं कारण सायलीला त्रास होतोय म्हणून. अर्जुन म्हणतो, "मम्मा हे सगळं ठेवून देऊ दे बरं मला आधी." आणि मग अस्मिता विचारते, "सायलीचं गाठोडं तुमच्याकडे ते ठीक आहे, पण तन्वीचं गाठोडं तुमच्याकडे काय आहे?" मग प्रतापराव म्हणतात, "काय रे अर्जुन, हे नेमकं काय चाललंय? काही सांगशील का आम्हाला?" मग अर्जुन म्हणतो, "हो डॅड, सगळं सांगतो तुम्हाला. चला आपण हॉलमध्ये जाऊन बसूयात." आणि मग हे सगळेजण हॉलमध्ये जाऊन बसतात, एकमेकांकडे बघतात. आता सायलीला थोडंसं रिलॅक्स वाटतंय, म्हणजे बरं वाटतंय. इकडे नागराज मुद्दाम प्रियाला चिडवतोय बरं का. सुमन आणि नागराज दोघंच जेवायला बसले, तेवढ्यात प्रिया येते तिथून. हा नागराज म्हणतो, "बाकी काही म्हणा तू सुमन, पण अर्जुनचं काय प्रेम आहे ग सायलीवर. बापा ड्रेस बीस शिवतोय सायलीसाठी, काय भारी वाटलं नाही. अरे प्रिया तू कधी आली? बस बस, अगं बस ना, जेवायला बस." प्रिया म्हणते, "नको मला नको." आता हा मुद्दाम तिला चिडवतोय बरं का प्रेक्षकांनो. म्हणतो कसा, "अगं बघ ना तन्वी, मी सुमनला आता तेच सांगत होतो की अर्जुनने त्याच्या बायकोसाठी काय छान छान ड्रेस शिवायचा प्लॅन केलाय ना. तू का नाही सांगत ग तन्वी अश्विनला तुझ्यासाठी मस्त ड्रेस शिवायला?" प्रिया म्हणते, "राहू द्या हा, तेही राहूच द्या." मग सुमन म्हणते, "अहो तुम्ही जो कोणी हा टेलर सुचवलाय अर्जुनला तो नक्कीच चांगला आहे ना?" नागराज सुमनला उत्तर देतो, "अगं चांगला म्हणजे, अगं जगात भारी टेलर आहे तो, म्हणून तर अर्जुनला पत्ता द्यायला सांगितलं मी तुला." "अगं म्हणून तर दिला मी अर्जुनला तो पत्ता. सदाशिव लोखंडे असं नाव आहे बघ त्याचं. श्रद्धा टेलर असं त्याच्या दुकानाचं नाव आहे." आता मुद्दाम हा नागराज तिला चिडवत चिडवत बोलतोय बरं का. आता म्हणतो कसा, अगं ए तन्वी, एक काम करू का, आपल्या अश्विनला पण त्या श्रद्धा टेलरचा पत्ता देऊ का? तो तुझ्यासाठी पण मस्त ड्रेस शिवून देईल बघ, साडीचा वगैरे." प्रिया आता त्याच्याकडे रागाने बघते बरं का नागोबाकडे आणि म्हणते, "नको, काही गरज नाहीये." असं म्हणून आता नाक फुगवून तिथून निघून जाते. नागराज म्हणतो, "बरं राहिलं." "काय ग सुमन, हिला काय झालं ग चिडायला?" हा मुद्दाम चिडवतोय, हे सुमनला काही कळलेलं नाहीये. तर असो, आता इकडे पुन्हा सुभेदारांचा घराचा सीन त्यांनी दाखवलाय. आता बघा प्रेक्षकांनो, सगळं काही अर्जुनने सुभेदारांना आज खुलासा केलाय आणि आजचा एपिसोड तसा इंटरेस्टिंग दाखवला बरं का. म्हणजे तुम्हाला सुरुवात वाटत असेल थोडी स्लो, पण छान दाखवलंय पुढे खूप. आता बघा प्रतापराव म्हणतात, "अच्छा, म्हणजे मधुभाऊंनी त्यांच्या आश्रमातल्या सगळ्याच मुलांच्या नावाने अशी गाठोडी बनवली का अर्जुन?" अर्जुन म्हणतो, "हो डॅड." कल्पनाताई म्हणतात, "अरे अर्जुन, पण तन्वीचं गाठोडं तिच्याकडे नाहीतर मग मधुभाऊंकडे असायला हवं ना, तुझ्याकडे कसं काय आलं?" अर्जुन म्हणतो, "मम्मा ते तिच्याकडेच होतं, पण मीच ते घेतलंय स्वतःकडे." आता अर्जुनने कशी शोधाशोध केली तो सगळा थरार दाखवला त्यांनी आज. ऑलरेडी त्यांनी आजचा एपिसोड ना जरा उशिरा टाकला प्रेक्षकांनो, जवळपास 6:30 वाजता एपिसोड आलाय आणि हा थरार वगैरे दाखवलाय आणि म्युझिकल थरार त्यांनी जास्ती दाखवलाय. म्हणजे सायलीला तिचं भूतकाळ आठवणं, अर्जुनने त्या तन्वीचं गाठोडं कसं कसं हस्तगत केलं तो सगळा क्रम दाखवणं. अर्जुन ते सगळं सांगतो की त्याने कसं त्या प्रियाच्या खोलीत जाऊन ते गाठोडं घेतलं, मग सायलीचं गाठोडं समजून ते गेटपाशी जाऊन ते गाठोडं घेतलं. हे सगळं तो प्रतापरावांना, कल्पनाताईंना आणि अस्मिताला सांगतोय. आता पुढे बघा, हे सगळं अस्मिता ऐकते आणि म्हणते, "अरे बापरे, म्हणजे हे गाठोडं तू तुझ्याकडे ठेवलं होतंस अर्जुन? आणि सायलीचं गाठोडं पण या तन्वीने स्वतःकडे ठेवलं होतं? शी, अशी कशी मुलगी आहे ही?" अर्जुन म्हणतो, "तशीच मुलगी आहे ती, माहिती आहे ना आपल्याला. पण गाठोडं शोधून मी गप्प बसणार नव्हतो मम्मा. मी सायलीच्या खऱ्या आईबाबांना शोधून काढणारच आहे." प्रतापराव म्हणतात, "अरे अर्जुन, तुला इतक्या वर्षांनी ते कुठे सापडणार आहेत आता?" कल्पनाताई म्हणतात, "ते आहेत का जिवंत तरी?" मग अर्जुन म्हणतो, "हो आहेत मम्मा, मला मधुभाऊंनी स्वतः सांगितलं होतं." हे ऐकून सगळ्यांचे चेहरे आश्चर्याने असे
अरे बापरे, कसं काय? आता तेवढेच सायलीबाई आल्या खाली. हिला वाटतं आपल्या माघारी कोण काय बोलतं ते ऐकावं काय की. मग यास्मिता म्हणते, "अगं कशाला खाली आलीस सायली? तुला बरं नव्हतं ना?" सायली म्हणते, "नाही मी बरी आहे. तुम्ही कशाबद्दल बोलत होतात?" मग कल्पनाताई म्हणतात, "बोलू बाई नंतर आपण. तू बैस बरं इथे शांतपणे." मग अर्जुन तिला तिथे बसवतो सोफ्यावर जवळ आणि मग सगळ्यांना सांगतो, की "मम्मा तिला सगळं माहिती आहे." कारण कल्पनाताई आता सायलीला म्हणत असतात, "जाऊ दे बाई, आता तू कसला विचार करू नकोस, स्ट्रेस घेऊ नकोस." मग अर्जुन म्हणतो, "मम्मा टॉपिक नको बदलूस, तिला सगळं माहिती आहे. आम्ही दोघं मिळूनच शोध घेतोय तिच्या आई-वडिलांचा." त्यावर प्रतापराव म्हणतात, "अरे चांगलंय की मग, उत्तम अर्जुन. अरे लवकरात लवकर शोधून काढा तिचे आई-बाबा. तिला जर तिचे जन्मदाते भेटणार असतील तर त्यापेक्षा दुसरं सुख काय आहे?" कल्पनाताई म्हणतात, "हो बरं, मला पण त्यांना भेटायला खूप आवडेल. ज्यांनी मला एवढी गोड मुलगी सून म्हणून दिली आहे ना, ते कोण आहेत ते मला बघायचंच आहे." आता बघा हा प्रेक्षकांनो, अर्जुनलाही बरं वाटतंय की चला आपल्या सपोर्टसाठी आपली फॅमिली पण आपल्या मागे उभी आहे. आता मगाशी म्हटले ना मी तुम्हाला पहिल्या सीन मध्ये की प्रियाला आता भास व्हायला लागलेत. हा सीन बघून भारी हसायला आला मला. प्रिया आता विचार करते रात्री एकटीच, अरे बापरे, आता काय होणार पुढे? आणि अचानक तिला असा डोळा लागतो तिचा आणि तिला स्वप्न पडतं की ते टेलर आणि टेलरिन दोघे जण आलेत सुभेदारांच्या घरी. ती बाई म्हणते, "बबले बबले कुठे होतीस ग तू इतके दिवस?" आता प्रिया तिला म्हणत असते, "ए बाई लांब हो, मी बबली फिबली नाहीये तुझी, मी मी तन्वी सुभेदार आहे, तू मागे हो." आता ती बाई म्हणते, "अगं असं काय करते बबले, तू बबली लोखंडे आहेस, अहो बघावं आपली पोर." आता तो माणूसही येतो आणि तिला म्हणतो, "ए बबले बबले किती वर्ष वाट पाहिली ग तुझी, अगं बघ तुला भेटल्यावर बरं वाटतंय ग." आता प्रिया त्यांना बघून घाबरलेली आहे बरं का. तो माणूस म्हणत असतो, "बबले मला वाटलं होतं तू काही भेटणार नाही ग, तुला भेटल्याशिवायच मी मरून जाईल." प्रिया म्हणत असते, "तुम्हाला मरायचं तर मरा ना, मला कशाला मारताय, जा तुम्ही जा, माझे तुम्ही कोणी नाही, मागे वा मागे वा." आता ती सायलीला पुढे करते आणि म्हणते, "ही ही 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 सायली, ही आहे ना, ही ही तुझी मुलगी आहे, हे बघ हे बघ, तुमचे चेहरे पण मॅच होत आहेत, तुमची गरिबी पण मॅच करते बरं का." आता ती बाई म्हणते, "अहो असं काय करते ही?" मग अर्जुन येतो तिच्या समोर आणि म्हणतो, "हे बघ आता नाटक करून काहीही उपयोग नाहीये. बबली, तू बबली लोखंडे आहेस, हे कळलंय आता आम्हाला सगळ्यांना. तूच बबली लोखंडे आहेस याचे पुरावे पण आहेत आमच्याकडे. हे बघ हे बघ." आता असं म्हणून त्याने गाठोडं प्रियाच्या अंगावर फेकलंय अर्जुनने. अर्जुन म्हणतो, "तुमच्या घरचा फॅमिली फोटो सुद्धा आहे त्या गाठोड्यात." आता तो प्रियाचा जो बाप आहे तो तिला दाखवतोय स्वप्नात, "हे बघ आपला फॅमिली फोटो बघ, अगं आपण सगळे सोबत होत बबले, बघ बघ." हिला बबले नाव सूट झालं पण हा. सायली म्हणते, "बघ बघ प्रिया, अगं बघ तू आहेस त्याच्यामध्ये." आता हे दोघंही मायबाप तिच्या मागे लागलेत बरं का तिला जवळ घ्यायसाठी आणि ही गोल गोल फिरते सायली भोवती, "नाही नाही 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 नाही, मी नाही तुमची पोरगी, मी नाही तुमची पोरगी." आता ती बाई म्हणते, "चल चल आपल्या घरी चल बबले, चल ग बबले, मीठ भाकर खाऊ सुखात राहू." एकीकडनं ती बाई प्रियाला ओढते, दुसरीकडनं तो माणूस म्हणतो, "असं काय करते बबले, अगं चल तुझ्या 4 बहिणी वाट बघतायत तुझी." प्रिया म्हणते, "नाही नाही नाही, माझ्या कोणी बहिणी बिनी नाही येतो." आता त्या दोघेही मायबापांनी तिला बावळं केलंय, एक इकडून ओढतो एक तिकडून ओढतो, असं तिला स्वप्न पडतं बरं का. आणि ती उठून जागी होते आणि म्हणते, "सोडा सोडा मला." तिला आता घाम फुटलाय प्रेक्षकांनो, म्हणजे आई वडील भेटले याचं सुख वेगळीकडे, ते सुखच नाहीये तिच्यासाठी, पण ते गरीब आहेत हे जास्ती भयंकर आहे तिच्यासाठी. आता प्रिया विचार करते, "बापरे हे भयंकर स्वप्न आहे, मी जर अर्जुनवर लक्ष ठेवलं नाही तर हे स्वप्न खरं होईल. आता काय करू मी? मला मला काही करून त्या अर्जुन सायलीच्या जवळ राहायला हवं, म्हणजे तो माझ्या खऱ्या आई वडिलांपर्यंत नाही पोहोचू शकणार. म्हणजे आता मला सुभेदारांच्या घरात शिरण्यासाठी आयडिया काढायलाच हवी, काहीतरी काढायला हवी आयडिया. प्रिया काहीतरी कर." आता ती असा विचार करते आणि मग अश्विनला उल्लू घुमवतेस. आणि अश्विने आता सुभेदारांकडे जाऊन कसा तमाशा करतो ना, ते पुढच्या प्रोमोत ऐका. आता या सीन मध्ये बघा, अर्जुन सकाळीच उठलाय आणि म्हणतोय, "चल बायको माझा नाश्ता रेडी आहे ना, कॉफी रेडी आहे का, मला निघायचंय पटकन." सायली आता खिडकीच्या बाहेर बघायला लागते बरं का. अर्जुन म्हणतो, "ए बायको, अगं तिकडे काय बघतेस तू, आवर ना लवकर." सायली म्हणते, "नाही अहो, सूर्य कुठून उगवला ते बघते मी, आज लवकर काय उठला, नाश्ता काय मागताय, एरवी घाईघाई निघता आणि नाश्ता सुद्धा करायचा नसतो तुम्हाला." अर्जुन म्हणतो, "टोमणा मारतेस ना बायको, मला कळतंय हं." मग सायली त्याला खरंच टोमणा मारते आणि प्रत्यक्ष कृती करून दाखवते. सायली म्हणते, "मी तुम्हाला टोमणा मारते? अहो नाही हो नाही, मी मुळात तुमच्याबद्दल बोलतच नाहीये, मी तर स्वतःबद्दल बोलते.
हे बघा माझं कसं आहे बाबा, मी रोज उशिरा उठते, मग ऑर्डर सोडते, मला कॉफी आणून दे ना, मग निवांत बसते इथे, एक एक घोट कॉफीचा पिते. एवढंच नाही, तासभर इथे बसून झाल्यानंतर मग मी इथे बसते. सायली आता खुर्चीवर बसते जिथे अर्जुन नेहमी बसतो ना तिथे, आणि म्हणते इथे बसल्यावर मग मी लॅपटॉप घेते, फक्त तासभर मी लॅपटॉपवर काम करत बसते. मग माझं काम पण घरीच करायची सवय आहे ना मला, आणि मग तासभर, फक्त तासभर बर का, मग तासभर काम करून झाल्यावर मला आठवतं की अरे चा, मी तर आंघोळ केलीच नाहीये. मग मी उठते आणि थेट आंघोळीला जाण्यासाठी बाथरूमकडे जाते. आता अर्जुन तिला धरतो आणि म्हणतो मजा घेतेस का माझी, मजा घेतेस ना? सायली म्हणते अजिबात नाही, असं म्हणून हे दोघं पकडापकडी खेळतात एकमेकांसोबत. आता ती पकडापकडी खेळताना सायलीच्या पायाला अचानक ती पिशवी लागते, ती उंदराच्या टोपीवाली. म्हणजे प्रतिमा आत्याच्या साडीची ती पिशवी तिला दिसते तिथे, आणि ती हातात घेते. पुन्हा इथे प्रियाचं सीन त्यांनी दाखवलाय, मध्येच दाखवल्यावर का उगाच. आता प्रिया विचार करायला लागते, माझ्या डोक्यावरची तलवार आता अजून अजून खाली यायला लागली आहे. अर्जुनला जर ते टेलर आणि टेलरिन भेटले तर, आणि तेच माझे खरे आई बाप हे अर्जुनला कळलं तर, नाही 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 प्रिया, या किल्लेदारांच्या घरात बसून काही होणार नाहीये, काही उपयोग नाहीये इथे बसून. आता ना मला सुभेदारांच्या घरात जायलाच हवं. आता मला माझं एक मोठं हत्यार बाहेर काढायलाच हवं, माझा तो बिंडोक नवरा आणि त्याचं माझ्यावर असलेलं आंधळं प्रेम. वा रे वा, काय बोलते ही. असो, आता सायलीबाईने ती साडी काढली आणि म्हणते अर्जुनला, काय हो, ही तीच साडी आहे ना जी ड्रायक्लीनला द्यायची होती तुम्हाला? अर्जुन म्हणतो हो हीच साडी आहे म्हणा, ती 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 ते सायली म्हणते ही इथेच पडली आहे अजून, विसरले ना, कामाच्या नादात विसरून गेले, राहू द्या, आता मीच नेऊन देते ड्रायक्लीनला. त्यावर आता अर्जुन घाबरतो. सायली ती पिशवीत टाकत असते साडी. अर्जुन ती पिशवी तिच्या हातातनं घेऊन म्हणतो मी 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 टाकतो बायको ड्रायक्लीनसाठी साडी. तुला असं दाखवायचं का की मी केअरलेस आहे, पण तुला वाटत असेल तसं आहे, तसं नाहीये. मी आता तुला ही साडी ड्रायक्लीनसाठी पाठवूनच दाखवेल, मी जिंकणार. सायली म्हणते हे काय आहे, नाही सोडणार का तुम्ही हट्टीपणा? अर्जुन म्हणतो नाही. सायली म्हणते ते व्यवस्थित द्या म्हणजे झालं ड्रायक्लीनला, लवकर या खाली नाश्ता करायला. काय चालू असते यांचं कोणाच ठाऊक, अशी बुणबुण करते ती आणि निघून जाते खाली. आता याने पटकन कपाटातनं सायलीचा ड्रेस काढलाय आणि नेहमीप्रमाणे फक्त टॉपच काढलाय आणि तो पिशवीत टाकलाय आणि निघाला हा टेलरकडे ड्रेस शिवायला टाकायला. प्रेक्षकांनो, आता त्याने हा कोट घातलाय म्हणजे नक्की तो श्रद्धा टेलरकडे चालला बरं का. तसं तो खरंच एक आठवड्यापासून जातोच आहे टेलरकडे, पण आता जाणार कन्फर्म उद्या. आता इकडे बघा, ही प्रिया अश्विनला पुस्तक वाचताना बघते आणि अशी दात खाते आणि विचार करते मनातल्या मनात, या निर्लज्ज घर जावायला स्वतःच्या घरी जावंसं का वाटत नाहीये, पण आता वाटेल ते झालं तरी चालेल, मी ह्याला आता तिथे नेणार म्हणजे नेणार. आता त्याच्या हातातलं पुस्तक घेते आणि म्हणते काय रे अश्विन? अश्विन म्हणतो अगं असं काय करतेस तन्वी? प्रिया म्हणते काय रे अश्विन, कसा अनरोमॅन्टिक आहेस तू, तुझी बायको तुझ्या समोर उभी आणि तू काय पुस्तकात डोकं खुपसून बसलायस? मग अश्विन म्हणतो ते तर आहे. अश्विन म्हणतो प्रियाला आज माझ्या बायकोचा मूड चांगला दिसतोय. लगेच प्रिया मुद्द्यावर येते बरं का आणि म्हणते हो अरे, म्हणूनच सांगते की आता आपण आपल्या हक्काच्या घरी जायचं, आता बाबाच्या घरी नाही रे राहायचं आपल्याला. अश्विन अश्विन म्हणतो अगं हो, मी तुला हेच म्हणतोय कधीपासून तन्वी. अगं मी 1 BHK बघितलंय एका ठिकाणी, 2 माणसासाठी परफेक्ट आहे बघ, आणि विशेष म्हणजे माझ्या हॉस्पिटलपासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. अगं मला असं वाटतंय लवकर शिफ्ट व्हावं, तू सांग कधी शिफ्ट व्हायचं? अगं प्लॅन रेडी आहे. आता लगेच प्रिया म्हणते ए अश्विन, अरे मी आपल्या हक्काचं घर म्हणाले, हक्काचं म्हणजे कुठलं? आता अश्विन म्हणतो कुठलं घर म्हणतेस तू आता तन्वी? त्यावर प्रिया म्हणते अरे अन्नपूर्णा निवास म्हणते मी. अश्विन म्हणतो हे बघ तन्वी, त्या घराशी आपला काहीही संबंध राहिलेला नाहीये. प्रिया आता अशी वैतागते आणि म्हणते अरे असं काय करतो अश्विन, आपल्याला घराबाहेर काढायचं म्हणून अर्जुन सायलीने हे सगळं असं केलं ना. अरे बाबा, आई बाबांचे कान फुंकलेत त्या दोघांनी. अरे अश्विन, सायली धूर्तय रे, खूप धूर्तय. जर आपण वेगळ्या घरी राहायला गेलो ना तर ती तुला सुभेदारांपासनं कायमचं तोडेल. झालं, आता हिने छू केलं आणि हा लगेच निघाला सुभेदारांच्या घरी बरं का. प्रेक्षकांनो, पुढच्या प्रोमो दाखवलाय त्यांनी, लगेच एपिसोड इथे संपवून टाकलाय आजचा.
पुढच्या प्रोमोत आपण बघतोय की अर्जुनराव एकदाचे पोहोचलेत त्या टेलरकडे. पण काय वाटतं प्रेक्षकांनो, अर्जुन तो फॅमिली फोटो बघून ते सायलीचे आई वडील आहे असं गृहीत धरेल का? मला तरी आता सध्या तरी तेच वाटतंय. आता अश्विन सुभेदारांकडे येऊन खूप वाद घालतो बरं का. प्रियाला पण घेऊन येतोय सोबत. प्रतापराव चिडतात आणि म्हणतात, तुला सांगितलं होतं ना अश्विन, तुला आणि तुझ्या बायकोला या घरात नाही येता येणार. आता अश्विन म्हणतो, माझी बायको कायदेशीर मार्गाने जेलच्या बाहेर पडली आहे बरं का. म्हणजे कोर्टाने सुद्धा हे मान्य केलंय की तन्वी निर्दोष आहे. सायली अश्विनला म्हणते, हे बघा भाऊजी, प्रियाला जरी कोर्टाने निर्दोष मुक्त केलं असलं ना तरी आम्ही तिला दोषीच मानतो. त्यावरती अश्विन उद्धट सारखा बोलतो आणि म्हणतो, मी जर असं म्हणलं तर कोर्टाने मधुभाऊला निर्दोष सिद्ध केलाय, पण मी त्यांना खुनीच मानतो, ते खुनीच आहे. अश्विन जेव्हा असा बोलतो तेव्हा अर्जुन चिडतो आणि त्याची कॉलर धरतो बरं का. प्रेक्षकांनो, झालं, प्रियाने घरात पाऊल टाकताच भांडणाला सुरुवात केली आहे. बापरे बाप, कोणी कोणाच्या एवढ्या इन्फ्लुएन्स खाली येऊ शकतं हे इमॅजिनेशनच्या पलीकडे, नाही का. तर आता बघूयात, आता असा युक्तिवाद केल्यानंतर प्रियाला सुभेदारांच्या घरात राहायला मिळतं का? मला तरी वाटतं की ती यावेळेला प्रिया सुभेदारांच्या घरात घुसणारच आहे. तुम्ही सांगा मला, तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, नक्की कमेंट करून सांगा. आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कालच मी तुम्हाला सांगितलं की मी दुसऱ्या चॅनलवर नशीबवान या मालिकेचा रिव्ह्यू देतेय, नक्की ऐका. ती स्टोरी सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे प्रेक्षकांनो, मालिका पण जबरदस्त आहे. नक्की ऐका माझ्या आवाजात त्याचा रिव्ह्यू. आणि हो, तुमची दिवाळीची शॉपिंग, साफसफाई कुठपर्यंत आली आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आमची यावेळेला काही साफसफाई जास्ती नाहीये, कारण घर रिनोव्हेट केल्यामुळे जवळपास स्वच्छच आहे. थोडी थोडी वरवरची साफसफाई करायची आहे. आणि शॉपिंगचं म्हणाल तर अजून कशात काही नाहीये, कारण मुलांच्या परीक्षा सुरू आहे ना, म्हणून. तर नक्की मला कळवा. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.